नाशिक महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीनंतर सर्वांचंच लक्ष लागून असल्या स्थायी समितीची निवड कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेले होते। 25 फेब्रुवारी रोजी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक होणार असून भाजप शिवसेना महायुतीच्या वतीने उपमहापौर पदासाठी ऐनवेळी माघार घ्यावा लागलेले मच्छिंद्र सानप यांनी स्थायी समिती सभापती पदाची उमेदवारी जाहीर केली असून भाजप शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मच्छिंद्र सानप यांचा नगर सचिव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। दरम्यान मच्छिंद्र सानप हे बिनविरोधी निवडून येतील असं मानले जात आहे। दरम्यान अपक्ष निवडून आलेले आणि राष्ट्रवादी गटात सामील झालेले मुकेश शहाणे यांनी देखील स्थायी समिती सभापती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। या अर्ज दाखल करताना भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी करतानाचं चित्र बघायला मिळालं आहे। स्टार न्यूज साठी प्रतिनिधी मोहसिन पठाण, नाशिक। अरे तुम्ही दरवेळेस कसं तुमचं आपले बाळासाहेब पुढे स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे। आपण अर्ज दाखल करू नये यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांकडून आमदारांकडून प्रयत्न सुरू होते, मात्र कुठेतरी त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही। असं नाही, आम्ही महायुतीचा घटक आहोत। महापौर हा भारतीय जनता पार्टीचा आहे, उपमहापौर हा शिवसेनेचा आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठ वरच्या लेवलला बोलत आहेत, त्यानुसार मला त्यांनी फॉर्म भरायला लावला आणि महायुतीचं हा विषय असल्या कारणाने एक पद बीजेपीकडे आहे, एक पद शिवसेनेकडे आहे आणि तिसरं पद हे महायुतीचंच राहावं म्हणून मला वरिष्ठांनी फॉर्म भरायला लावलेला आहे। राष्ट्रवादीकडनं आपण हा फॉर्म भरलेला आहे। मी अपक्ष निवडणूक लढून निवडून आलेलो आहे आणि मला वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मी आज स्थायी समिती सभापतीचा फॉर्म भरलेला आहे। महायुती ही युती भक्कम राहिली पाहिजे, सर्वांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे या दृष्टिकोनातून वरिष्ठांसोबत बोलणं चालू आहे। महायुती कुठलाही अटी शर्तीचा पाठिंबा न देता त्यांनी महापौराच्या इलेक्शनला पाठिंबा दिला, त्यानुसारच आज हा फॉर्म मला वरिष्ठांनी भरायला लावला। मी तो फॉर्म भरलेला आहे। वरिष्ठ जो निर्णय सांगतील त्याला मी प्राधान्य देईल। तो एकंदरीत का फॉर्म नका भरू अशा सविस्तर प्रस्तावाचा विषय होता, परंतु वरिष्ठांचा आदेश कुठेही मोडता येत नाही। वरिष्ठांचं त्यांचा कुठे संपर्क होऊ शकला नाही, त्याच्यामुळं वेळेचं बंधन धरून आपण हा फॉर्म भरलेला आहे। बाहेर एक चर्चा चालू आहे की तुमच्यावरती माघार घ्यावीसाठी दबाव टाकला। असा कुठलाही मला दबाव, कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता, परंतु महायुती ही एक संघ एक दिलाने राहिली पाहिजे आणि एक पद बीजेपीकडे, दुसरं पद शिवसेनेकडे, तिसरं पद राष्ट्रवादीकडे राहावं म्हणून फक्त हा फॉर्म भरलेला आहे। राष्ट्रवादीचे कोणी पदाधिकारी आपल्या बरोबर फॉर्म भरताना नाही, आज सन्माननीय अजितदादांची श्रद्धांजलीचा मोठा शोक प्रस्ताव आज मुंबईत आहे, सगळे तिकडे गेलेले आहेत, मलाही तिकडे जायचं आहे। मी हा फॉर्म भरून लगेच तिकडे तात्काळ निघालणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज स्थायी समिती सभापतीचा मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। युतीमध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सर्व सन्माननीय सदस्य, आमदार, महापौर, शहराध्यक्ष सर्वांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। 3 वाजेपर्यंत वेळ आहे, त्यानंतर बोलू। शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्री मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भरण्यात आला आहे। हा अर्ज आमच्या सामूहिकरित्या भरण्यात आला। आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते आणि मला खात्री आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीचा महापौर या नाशिक मनपावर आता विराजमान आहे आणि स्थायी समितीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीचाच स्थायी समितीचा अध्यक्ष होईल। आज स्थायी समिती सभापती म्हणून आज मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी संयुक्तरित्या भरला आहे। सर्व स्टँडिंगचे सदस्य आणि सर्व पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे
शहर अध्यक्ष असतील, शिवसेनेचे प्रमुख असतील, हे सगळ्यांनी सोबत, गटनेते, उपमहापौर, आपले विनास अण्णा, या सगळ्यांनी सोबत येऊन युतीमध्ये आम्ही श्रीयुत मच्छिंद्रजी सानप यांचा फॉर्म भरला आहे आणि निश्चितपणे स्थायी समितीचे सभापती पण तेच होतील, युतीचेच होतील.